मराठा समाजाच्या 10% आरक्षणावर सुनावणी संपलेली आहे। पुढील सुनावणी आता 4 ऑक्टोबरला होणार आहे। या सुनावणी दरम्यान महाधिवक्ता वीरेंद्र सराफ शाळेच्या फी ऐकून मात्र थक्क झाल्याचं पाहायला मिळालं। शाळा आकारत असलेल्या शुल्काबद्दल कोर्टात चर्चा सुरू होती। शाळेची फी ऐकून जज देखील आश्चर्यचकित झाले। फी खूप जास्त असल्याची कोर्टाने टिप्पणी केली। तर मराठा मुलं कमी प्रमाणात उच्च शिक्षण घेत आहेत। एससी एसटीच्या तुलनेत मराठा मुलांचं प्रमाण कमी असल्याचं कोर्टाने सांगितलंय। शिक्षणात ओपन कॅटेगरीत 72% मुलं असून आकडेवारीत गल्लत आहे, तर 10वीत मुलं जास्त त्यानंतर कमी असल्याचं कोर्ट म्हणाले। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आचार्य प्रधान आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, ही सुनावणी मराठा समाजाच्या 10% आरक्षणावर आता संपलेली आहे। पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे। काय नेमके मुद्दे उपस्थित केले गेले या सुनावणी दरम्यान? नक्कीच आपण जर बघतोय तर मराठा आरक्षणासंदर्भातली ही सुनावणी होती। मात्र ही जी सुनावणी होती ही इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासच्या क्लास संदर्भातली ही सुनावणी होती। जे आरक्षण दिलेलं होतं ते इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास संदर्भात दिलेलं होतं आणि ही इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास संदर्भातलं जे ही जी सुनावणी झाली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे। खरं तर आज जी विरोधी पक्षाची बाजू मांडण्यात आली त्यात वकील प्रदीप संचेती होते। त्यांनी अशी बाजू मांडलेली आहे की हे कुठल्याही पद्धतीत इकॉनॉमिकली म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागासलेला समाज नाही, त्याच्यामुळे अशा पद्धतीचं आरक्षण देता येत नाही। ऑलरेडी 50%हून अधिक आरक्षण जे आहे ते राज्यात झालेलं आहे आणि त्याहून उपर अशा पद्धतीने आरक्षण देता येत नाही। त्यासाठी त्यांनी आज एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा जो मुद्दा आहे तो मांडलेला पाहायला मिळाला आणि या मुद्द्याअंतर्गत त्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले। यामध्ये त्यांनी काही आकडेवारी देखील सांगितली। मात्र आकडेवारी ऐकताना कोर्टाचं असं म्हणणं होतं की या आकडेवारीमध्ये काहीतरी गल्लत आहे। मात्र जर बघितलं तर जनगणना जी आहे ती झालेलीच नाहीये, त्यामुळे आकडेवारी जी आहे ती अंदाजे आहे अशा पद्धतीची जी माहिती आहे ती प्रदीप संचेती यांनी दिलेली पाहायला मिळाली। आणि विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये जर बघितलं तर कोर्टाने असं म्हटलेलं आहे की जर तुम्ही दिलेली आकडेवारी आपण ग्राह्य धरली किंवा तुम्ही दिलेली आकड्यांची टक्केवारी ग्राह्य धरली तर एससी आणि एसटी मुलांच्या तुलनेत मराठा मुलं जी आहेत त्यांचं जे उच्च शिक्षण आहे ते कमी आहे अशा पद्धतीची आकडेवारी दिसतेय। कारण 10वी मध्ये ही मुलांची संख्या अधिक आहे आणि जेव्हा ती उच्च शिक्षण घेत आहेत तेव्हा ती संख्या कमी प्रमाणात असलेली पाहायला मिळते। त्यामुळे हे कसं तुम्ही पटवून देऊ शकता अशा पद्धतीचे प्रश्न देखील जजनी त्यांना विचारले आणि याच वेळेला एक शाळेच्या फी संदर्भात देखील चर्चा झाली। यावेळी सरकारी वकील जे आहेत महाधिवक्ता आपण म्हणतो त्यांना वीरेंद्र सराफ असं त्यांचं नाव आहे, त्यांनी देखील त्यांच्या बाजू मांडल्या आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं की आता मुलं प्ले ग्रुप पासून मुलांची फी जी आहे ती प्रचंड आहे। माझ्या मुलांची फी भरताना सुद्धा मी अशाच पद्धतीने चिंताग्रस्त होतो आणि हे सगळं ऐकून एकंदरीत प्रदीप संचेती यांनी देखील असाच मुद्दा मांडला। मात्र वीरेंद्र सराफ आणि प्रदीप संचेती यांनी सांगितलेल्या शिक्षणासंदर्भातल्या फी आणि एकूणच स्ट्रक्चर ऐकून जजनी देखील आश्चर्य व्यक्त केलं। न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर, यांच्या खरं तर पूर्ण खंडपीठ होता, यामध्ये रवींद्र घुगे होते, त्याचबरोबर संदीप मारणे न्यायमूर्ती होते आणि न्यायमूर्ती जमादार देखील तिथे होते आणि या तिघांनी देखील एक आश्चर्य व्यक्त केलं की एवढी फी आहे, 1-1 लाखाच्या वर शिक्षणाची फी आहे। तर त्यांनी देखील एक चिंता व्यक्त केली, प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आता पुढची जी सुनावणी होणार आहे आज या संचेती यांनी शिक्षणासंदर्भातली बाजू मांडली की कशा पद्धतीने शिक्षणामध्ये मराठा समाज मागासवर्गीय नाही अशा पद्धतीने त्यांनी मुद्दा मांडलेला आहे आणि आता पुढच्या सुनावणीमध्ये आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर ते मुद्दा मांडणार आहेत आणि जी पुढची सुनावणीची तारीख आहे ती 4 ऑक्टोबर अशी दिलेली आहे। त्यामुळे निश्चित भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।